परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काही ठिकाणी एकत्र आल्या होत्या। मात्र आगामी महापालिका निवडणुकीत तसं होणार नाही। शरद पवारांच्या पक्षाचा काय निर्णय झालेला आहे? महाविकास आघाडी एकत्रित राहणार का? पाहूयात या खास रिपोर्टमध्ये। राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाला अखेर पूर्णविराम। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत। पुणे महापालिकेसाठी मविया एकत्र लढणार। पुण्यासह राज्यातील महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा रंगली होती। मात्र अखेर या चर्चेला पूर्णविराम लागलाय। पवारांच्या राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगतापांनी पवारांच्या भेटीनंतर पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे। पुणे शहरातला एकूणच नका पक्षाची कार्यकारिणी यांनी जे मत व्यक्त केले त्याप्रमाणे महाविकास आघाडीचा निर्णय घ्यावा अशाच प्रकारच्या त्या ठिकाणी त्यांना स्पष्ट संदेश दिलेला आहे। आणि माननीय शशिकांत शिंदे साहेब हे सुद्धा महाविकास आघाडीच्या विचाराचेच आहेत। त्यामुळे आदरणीय पवारसाहेब, आदरणीय सुप्रियाताई आणि माननीय शशिकांतजी शिंदे साहेब ही सगळी मंडळी महाविकास आघाडी म्हणून पुणे शहरामध्ये लढण्यासाठी आमच्या यंत्रणांना सज्ज नका करण्याचे आदेश देत आहेत। ही निश्चित स्वागतार्ह आणि आनंदाची बाब आहे। खरं तर नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी कोल्हापूर, बीडसह राज्यात अनेक ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादीनं युती केली आहे। त्यानंतर पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेतही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा रंगली होती। पदाधिकाऱ्यांनीही एकत्र येण्याचा नारा दिला होता। मात्र पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रशांत जगतापांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास राजीनामा देण्याचा इशारा दिला आणि त्यानंतर पुन्हा चक्र फिरली। ज्या दिवशी असा निर्णय होईल आणि अधिकृतपणाने दोन राष्ट्रवादी एकत्रित लढतात असं जाहीर होईल त्या दिवशी मी माझा अध्यक्षपदाचा आणि सदस्यपदाचा राजीनामा दिलेला असेल। मी कुठल्याही प्रकारची चुकीची, टोकाची किंवा वाईट भूमिका किंवा कुणाला नाव न ठेवता मी या सगळ्यातून बाजूला होणं पसंत करेल। काही काळाकरता ती विश्रांती असेल, तो एक प्रकारचा स्वल्पविराम, अल्पविराम असेल, पण पूर्णविराम नक्की नसेल। मी या सिस्टीममध्ये मी नसेल, मला खात्री आहे। मला ज्या पद्धतीने 4-5 दिवस काय चाललं आहे त्यानुसार मी नसेल या सिस्टीममध्ये।